केली त्यावेळेला अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुदीच्या माध्यमातून आपण एक सेपरेट विभाग यासाठी कार्यान्वित आहे। 17 तारीख ही आपण डेडलाईन दिली होती, परंतु 14 ते 15 तारखेपासून पैसे देण्याची आपण सुरुवात केली। पैसा सरकारकडे आहे आणि द्यायची मानसिकता आहे। तुम्ही जर आज पाहत असाल तर प्रत्येक बँकेसमोर जी काही गर्दी दिसते तुम्हाला, ते पैसा त्यांच्या खात्यात आल्यामुळे आहे आणि तो प्रत्येकाला मेसेज जातो, थेट पैसा अकाउंटमध्ये गेल्यामुळे आज त्या लाडक्या बहिणी सर्व खुश आहेत आणि सरकार याला पैसा कमी पडू देणार नाही। उलट पक्ष भविष्यामध्ये जर याच्यात काय वाढ करायची असेल त्याचा सुतोवाद सुद्धा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे, म्हणून ही योजना कायमस्वरूपी चालेल, यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। म्हणजे आतापर्यंत विरोधक बोलत होते, आता तुमच्यासोबत लोकसभेला असलेले राज ठाकरे प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले। राज साहेबांना कदाचित त्याची कल्पना नसेल म्हणून त्यांनी असं बोललेलं आहे, परंतु त्यांना सुद्धा सांगेल की सरकारकडे पैशाची पूर्ण तरतूद केलेली आहे। एखाद्या विभागाचं काम थोडंसं स्लो जरी झालं चालेल, परंतु लाडक्या बहीण योजनेला कुठेही पैसा कमी पडणार नाही। बरं, ते आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विरोधातही उमेदवार उभं करणार आहे। लोकसभेत तुमच्यासोबत होते, आता तुम्हाला आव्हान देत आहे। अरे राज साहेबांनी त्याची भूमिका स्पष्ट केली होती। लोकसभेला आम्ही मोदीसाठी पाठिंबा देत आहोत हे त्यांनी सांगितलं होतं। विधानसभेचं कुठेही सुतोवाद त्यांनी केलं नव्हतं आणि प्रत्येक पक्षाला हे आपलं राजकीय भवितव्य काय असलं पाहिजे किंवा निवडणुकीला कसं समोर जायचं हे त्यांनी ठरवायचं। म्हणून राजसाहेबांनी जर उमेदवार उभे केले तर मग तो काय तुमच्या विरोधात गेले काय, असं कोणतंही वातावरण नाहीये। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे। बच्चू कडू म्हणाले की लखपती दिदी केली तुम्ही, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढतात, त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही। बच्चू कडू हे सरकारचा एक भाग आतापर्यंत तरी